पुराणमुनीनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धगीतामृतं महं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु भीष्मद्रोणतटा जयद्रथ जला गान्धार नीलोत्पला शल्यग्रावती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुलाम् अश्वत्थाम विकर्ण घोर मकरः दुर्योधनावर्तिने सोत्तीर्णा खलु पाण्डवरन नदी कैवर्तक केशवः पाराशर्य वचस सरोज ममल गीताथ गन्धोत्कटम् नानाख्यानक केशरं हरिकथा संबोधना बोधितम् लोके सज्जन शतपदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारत पंकजं कलिमल प्रध्वंसशीन प्रेष मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपाहतं वन्दे परमानंद माधवं परमानंद माधवम् उदारा जगदाधारा देई मजा सावर स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर काम क्रोधादिका थारा मिळो न जमदंतरी अखंडित मूर्ती वसो तुझी रे श्री हरी साजिरी शरीरी घरी दारी श्री पुत्रादी परिग्रही अनासक्त सो चित्त आसक्त तो धनुग्रही नको धन नको मान नको लौकिक आगळा सोडवी हा परी माझा मोह पाशातून गळा नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अविट पद पद्माची अमला भक्ती दे रे मला नर नारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी रामकृष्ण हरी मंत्र उच्चारी मम वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगो आता मी तू पण जगन्नाथा होची एक तत्वता देव भक्त असे द्वैत यद्वत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना तुलाही आता दाखवी देव देवेशा प्रार्थना तुलाही आता कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत तुकाराम महाराज की जय सब संतन की जय श्री संत मुक्ताबाई जनाबाई महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय सच्चिदानंद जाधव बाबा की जय सच्चिदानंद सुरेशानंद महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय। जे ज्ञानाशी न चोजवी ध्यानाशी हे जे नागवी ते अगोचर फावे गोठी माझी एवढे एक सौभाग्य वळघे वाचेचे अंग श्री गुरुपाद पद्म पराग लाहे जे। माऊली 15व्या अध्यायामध्ये सांगतात की माऊली म्हणतात माझे गुरु केवळ माझी माऊली नाही तर माझे गुरु कोण आहेत तर केवळ माझे गुरु म्हणजे माझी आई आहे आणि ती आईचं आणि मुलाचं नातं कसं असतं नाही का आईला एकुलते एक तान्ह बाळ असतं आणि ते तान्ह बाळ काय त्या आईला सोडून राहत नाही सारखा आईचा ध्यास घेतं आणि ती आई म्हणजेच माझी गुरु आहे ती माऊलीच म्हणजेच माझी गुरु आहे म्हणून आज सेवेसाठी निवडलेली ओवी अध्याय 15वा यामधील ओवी क्रमांक आता आठवत नाही पण तुम्ही वाचली पाहिली तर मलाही सांगा हा अध्याय 15व्या मधील ओवी आहे आणि माऊली सांगतात अहो माझे गुरु केवळ गुरु नाहीत तर ती माझी कोण आहे आई पण आहे आणि मी त्यांचे कोण आहे तर मी त्यांचे तान्हे बाळ आहे
कान्हे लेकरू आहे, म्हणून आपण आपल्या सद्गुरूला कधीही विसरायचं नाही. सद्गुरू तू माया मी लेकरू, तुला कसं विसरू. सद्गुरू तू माया मी लेकरू, तुला कसं रे विसरू. बघा किती छान आहे. गुरु मग काय करतात, तर हे परब्रह्म आहे, सागर आहे, संसाराचा सागर आहे, तर त्या सागरातून आपल्याला काय करतात, तर ते आईला थिलिकून पहिलं थडीकडे नेतात. या बंधनातून आपल्याला अलगद उचलून घेतात. जशी एखादी आई आपल्या बाळाला काही जाऊन देत नाही किंवा ऊन वारा पाऊस लागून देत नाही, त्याप्रमाणे आई आपल्याला बाळाला उचलती, तशी आपली गुरु माऊली आपल्याला सांभाळ करत असते. आणि म्हणून माऊली हरिपाठात सुद्धा सांगतात, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. ती माझी कोण आहे, ती माझी पाठी राखा आहे. म्हणून माऊली म्हणतात की एवढे एक सौभाग्य वळगे वाचेचे अंग, श्री गुरु पाद पद्म पराग लाहेजे. माझं काय भाग्य तर नाहीच, पण त्याच्या पुढचं सौभाग्य आहे. काय आहे, आपल्याला गुरु प्राप्त होणे म्हणजे आपलं सौभाग्य आहे. गुरु मिळणे हे भाग्य, पण सद्गुरु मिळणं आणि त्यांच्या मुखातून आपल्याला नाम मिळणं किंवा अनुग्रह मिळणं, त्यांच्या मुखातून आपल्याला देहावर अनुग्रहाची क्रिया होणं, बोध होणं, प्रबोध होणं, हे काय आहे, माझे भाग्यच नाही का हो, असं माऊली म्हणतात. मग गुरुमुळे मला काय प्राप्त झालं, तर माऊली सांगतात, गुरुमुळे मला ईश्वराचं जे गुप्त रूप आहे, त्या गुप्त रूपाची काय झाली, ओळख झाली. आणि म्हणून गुरुची पूजा करायची, गुरुला दान द्यायचं. गुरु आता काल परवा आपली बघा गुरुपौर्णिमा झाली, तर गुरुपौर्णिमेला दुसरा एक शब्द आहे म्हणजे तो व्यास पौर्णिमा. बरोबर आहे ना जतकर महाराज, व्यास पौर्णिमा. हा, तर म्हणून परवाचा दिवस खूप होता खास, आणि तो दिवस म्हणजे व्यास, महर्षी व्यास म्हणजे व्यासांचा दिवस तो मानला जातो ग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये. म्हणून ते सुद्धा आपले एक काय आहेत, गुरु आहेत. कृष्ण वंदे जगद्गुरु, ते सुद्धा आपले कोण आहेत, गुरुच आहेत. तर नाथ महाराज तर सांगतात, जो जो मी घेतला गुण, त्याशी म्या गुरु केला जाण. आमच्या जतकर महाराजांच्या आवडीची ओवी आहे. म्हणजे नाथ महाराज तर किती गुरु केले म्हणतात, 24 गुरु केले. आणि त्या ज्या ज्या वस्तूपासून, ज्या ज्या गोष्टीपासून मी स्वतःला बोध घेतला, ती गोष्ट काय केली, मी गुरु केलेला आहे. म्हणून गुरु करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण काल परवा आपली गुरुपौर्णिमा झाली. मग काही जण फक्त गुरुपौर्णिमेला गुरूंचं स्मरण करतात आणि एरवी गुरूंची आठवण नाही. मग गुरूंचे स्मरण करणे म्हणजे काय आहे, मग गुरूंचं नाव घेणे आहे का, तर मुळीच नाही. गुरूंना ते अपेक्षित नाही. कारण गुरु सांगतात, गुरूंनी जो बोध केलाय आपल्या मनाला, त्याची आठवण काढणे किंवा आपल्याला जे नाम दिलंय त्याचं स्मरण करणे. मग ते स्मरण कसं करायचं, तर श्वासे श्वासे मारू हका. आपला जो श्वास चालू आहे ना, आपण जेव्हा आत श्वास घेतो, बाहेर सोडतो, तर त्या श्वासावरती आपलं काय असलं पाहिजे, नाम जप असला पाहिजे. नाम, आता हे बाकीचे जे आहेत ते मंत्र आहेत. मंत्र कुठला आहे, आता काहींना जर विचारलं ना, तुम्हाला गुरुंकडून मंत्र मिळाला का, तर म्हणतात हो. आणि आपण विचारलं ना, कुठला मंत्र आहे सांगा बरं भाऊ, सांगा बरं ताई, तर ते सहज म्हणतात, रामकृष्ण हरी. पण हरिपाठामध्ये सांगतात, बाबाजी आपुले सांगितले मंत्र, सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. मग तो मंत्र आहे, ते नाम मुळीच नाही. म्हणून नाम म्हणून जपायला जाताल तर तुमचं काम होणार नाही. नाम वेगळं आणि मंत्र वेगळं. तर नाथ भागवतामध्ये सुद्धा उघडा मंत्र आहे. काय मंत्र आहे नाथ भागवतामध्ये, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा, तो मंत्र उघडा आहे. तर ते नाम होऊ शकत नाही. ते मंत्रच राहतो आणि नाम ते नामच. म्हणून नाम करी काम वेड्या, नाम करी काम. मग कबीरदासजीला नाही का, एके दिवशी काय झाले, त्यांना वाटलं आपल्याला गुरु भेटावा आणि आपल्याला भगवंतही भेटावा. आता ते कबीरदासच हो, ते संतच, किती महान संत कबीरदासजी सुद्धा. मग त्यांना वाटलं मला गुरु भेटावे आणि याच दिवशी मला भगवंतही भेटावा. मग झालं, भगवंतांनी त्यांचं ऐकलं
आणि डायरेक्ट कबीरदासजीच्या पुढं म्हणजे त्यांच्या घरी गुरुही आले आणि भगवंतही आले. मग आता कबीरदासजीला प्रश्न पडला की आता प्रथम नमस्कार मी कुणाला करू, कुणाला करायचं. त्यांनी विचारलं भगवंताला, हे भगवंता, हे पांडुरंगा, हे गुरुराया, सद्गुरुनाथा, आता मी प्रथम नमस्कार कुणाला करू पहा. तर भगवंत स्वतः कबीरदासजीला म्हणाले, प्रथम नमस्कार तू गुरुला कर. कारण का, तर ह्या गुरुमुळेच मला हरीची, बलिहारीची, गोविंदाची ओळख झालेली आहे आणि या गुरुने मला ईश्वराचं जे गुप्त रूप आहे त्या गुप्त रूपाचं, नामाचं ओळख करून दिली, ध्यान करायला लावलं, साधना करायला लावली. म्हणून या सद्गुरूमुळे मला या भगवंताची, बलिहारीची, हरीची ओळख झाली. मग कबीरदासजी म्हणतात, गुरु गोविंद साथे खडा, काके लगाव पाव, बलिहारी गुरुजी आपण देव गोविंद बताव. म्हणजे या गोविंदाचा, या हरीचा पत्ता मला तुम्ही सांगितला, म्हणजे गुरुने सांगितला. आणि म्हणून मी प्रथम नमस्कार कुणाला करतो, तर गुरुला करतो. हे स्वतः कबीरदासजीला भगवंतानी सांगितलं. म्हणून माऊली सांगतात की एवढं माझे सौभाग्य आहे की एवढे एक सौभाग्य वळगे वाचेचे अंग, श्री गुरु पाद पद्म पराग लाहेजे. म्हणजे माझं भाग्य तर आहेच, पण सौभाग्य सुद्धा माझं आहे. मग आपण सहज म्हणतो ती काय सौभाग्यवती आहे का, पण ही सौभाग्यवती झाली संसारातली बाह्य रंगाने, पण अंतरंगाने जर सौभाग्यवती व्हायचं असेल तर या ओवीचा अनुभव प्रत्येकाने 15व्या अध्यायामधील ही ओवी आहे याचा अनुभव घेतलाच पाहिजे. आणि म्हणून माऊली सांगतात की माझ्या गुरुमुळे मला काय प्राप्त झाले, तर ईश्वराचं गुप्त रूप प्राप्त झालं आणि त्या ईश्वराचं ध्यान कसं करायचं हे मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलं आणि त्याच्यामुळे मला सद्गुरूचे दर्शन झाले. गुरुच्या आशीर्वादानेच शिष्य बोलू लागला. मग माऊली म्हणतात, मी कुणाच्या आशीर्वादाने बोलतोय, तर मी माझ्या गुरुच्या आशीर्वादाने बोलतो किंवा बोलू लागलो आणि काही गोष्टी प्रगट करू लागलो. कशाने, तर फक्त एकमेव गुरुच्या आशीर्वादाने. आणि गुरूंच्या चरणरूपी कमळाचा सुगंध जेव्हा शिष्याला प्राप्त होतो ना, तेव्हा त्याच्या वाणीच्या अंगी काय होते, त्याला सौभाग्य प्राप्त होते. आणि म्हणून माऊली सांगतात, एवढे एक सौभाग्य, एवढे मला सौभाग्य मिळाले, काय सांगू मी, माझ्या गुरुची महती काय सांगू, किती सांगू. आपण म्हणतो ना, अनुरेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा. म्हणजे केवढे आहेत माझे गुरु, आपण सांगू शकतो का, एवढे आहेत का, एवढे आहेत. आपले किती मोठे हात केल्यानंतर आपण म्हणजे गुरुचं महिमा सांगू शकतो का, नाही. म्हणून माऊली म्हणतात, या गुरुमुळेच मला काय झालं, भगवंताचं दर्शन झालं. आणि आणखी काय सांगावं की व्यक्तीचे भाग्य ही आईच्या कृपेने ठरते आणि माझी आई तर माझी गुरु आहे आणि मी त्यांचे तर काय आहे, मी त्यांचे तान्हे बाळ आहे. बाळ तर आहेच, पण किती आहे, एकुलता एक. किती आहे, मी गुरूंचा एकुलता एक शिष्य आहे, गुरूंचं आईचं एकुलता एक बाळ आहे. आणि एकुलता एक असलं की जरा आई काय करते, जास्तच काळजी घेते. मग आईचं जरी चित्त देह कुठंही असला तर आईचं चित्त कुठं असतं, त्या बाळाकडे असतं. तसं गुरुचं जरी चित्त कुठंही असेल, देह कुठंही असेल, तर त्या गुरुच्या मनात आपल्या शिष्याविषयी आर्तता निर्माण होते. म्हणून एकुलते एक मूल असल्याने मला अन्य गुरुच नाही आणि अन्य शिष्यही नाही, माझा एकुलता एक शिष्य आहे. मग मला सांगा, आता पावसाचे दिवस आहे, जेव्हा चातक पक्षाला तहान लागती तेव्हा पाऊस पडताना पाऊस म्हणतो का, मी फक्त माझ्या चातक पक्षाचीच तहान भागवतो, असं म्हणतात का, नाही. मग पूर्ण जगाची म्हणजे मेघ म्हणजे पाऊस तो पडतो आणि त्या पावसाच्या पडण्यात पाऊस काही कमी जास्त करतो का, अजिबातच नाही. म्हणून गुरुने माझ्या भाग्याला भरपूर दिले. किती दिले की त्याची मी गणना करू शकत नाही. आणि माझे हे शास्त्रहीन रिकामे तोंड अगोदर बडबड करत नव्हते, पण आता गुरुच्या कृपेमुळं हे तोंड काय करायला लागलं, बडबड करू लागलं. आणि हे बाळ काय झालं, बोलू लागलं. आणि 9व्या अध्यायामध्ये माऊलीची खूप छान ओवी आहे, गोड आहे. ना तरी बालक बोबडे बोले, का विचुके पाऊले, ते चोज करुणी माऊली
रिझे जेवी. माऊली सांगतात बापाच्या ताटात, आईच्या ताटात बाळ खरकट सांडतं, मग ती आई राग करते का बाळाचा? नाही करत. उलट ते भरून भरून हात धरून धरून त्या बाळाला एक एक घास चारते. एक घास चिवचा, एक घास खाऊचा, एक घास माऊचा, बघ बघ खा खा, असं करून 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 ती आई काय करते, त्या बाळाला भरवत असती. आणि त्या आईने मला लहानाचं मोठं केलं, मोठं केल्यानंतर मला अनुग्रहाची क्रिया केली आणि मग मला हे ज्ञान प्राप्त झालं. आणि गुरुशिवाय हे ज्ञानच नाही. महाराज सांगतात की गुरुची या मुखी होईल ब्रह्मज्ञान. हे ब्रह्मज्ञान कुणाच्या मुखातून होईल? फक्त गुरुच्याच मुखातून होईल. आणि मग हे गुरुच्या मुखातून ज्ञान झाल्यानंतर काय होती अवस्था बाळाची किंवा शिष्याची? न कळे ते कळे प्रेम गुण विठोबाचे. म्हणजे मला अगोदर कळत नव्हतं, न कळे ते कळे, आणि कळे ते वळे, आणि ना कळे ते कळे. म्हणजे बघा, जे आपल्याला कळत नसतं ना, ते गुरुमुळे आपल्याला काय होतं, कळायला लागतं आणि वळाही लागतं. आपण म्हणतो सहज, आता माझी आई आहे जॉईंट सोंडवणे ताई, बाई अर्चनाला सगळं वळतंय पण कळत तर काहीच नाही. म्हणतो की नाही सहज बोलताना? पण तसं नाही, कळतही गुरुच्या कृपेने आणि वळतही. म्हणून ते ब्रह्मज्ञान खूप महत्वाचं आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, तुकाराम महाराज सांगतात की गुरुची या मुखी होईल ब्रह्मज्ञान, न कळे ते कळे प्रेम गुण विठोबाचे. मग हा जो गुण आहे तो विठोबाचा माझ्या अंगी आला आणि त्या विठोबाचं रूप मला पाहावंसं वाटलं. बरं, त्याचं रूप कसं आहे? आवडे हे रूप गोजी रे सगुण, आवडे हे रूप गोजी रे सगुण. कसं रूप आहे त्याचं? गोड आहे, गोजीर साजीर आहे. आणि त्याचं रूप माझ्या डोळ्या पुढून कधीही जाऊ नये, सारखं मी त्याच्या रूपात असावं आणि मी त्याच्या ध्यानात असावं, त्याच्या रूपात असावं आणि भगवंतानी मला दिसावं आणि मीही भगवंताला पाहावं. मग वेदा ते विचार, पुराणे ते पुसा, विठोबाचा कैसा प्रेम भाव. वेदामध्ये सांगितलंय, पूर्ण वेदामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, याच्या सर्व मध्ये जर आपण वाचलं तर तेच सांगितलंय. काय सांगितलंय? वेदा ते विचारा, पुराणे ते पुसा, विठोबाचा कैसा प्रेम भाव. मग कसं प्रेम असतं त्या भगवंताचं, त्या आईचं, त्या गुरुचं आणि त्या शिष्याचं कसं प्रेम असतं, ते त्या प्रेमाची गणना किंवा गणित कोणीही करू शकत नाही. आणि म्हणून माऊली सांगतात, तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे सांडा जाणीवेचा शीन, विठोबाची खून जाणवी संत. मग त्या संतांनी काय केलं? विठोबाची खून जाणली. आणि ती खून म्हणजे काय आहे? ए हृदयीचे ते हृदयी. मग आता मला सांगा, गुरु तर भरपूर भेटतात हो, पण महाराज सांगतात साध्या साध्या सोप्या गोष्टी सुद्धा आपल्याला गुरूंचं दर्शन होतं. आपण सहज म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. किंवा ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्वमशादि लक्ष्यम एकम नित्य विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि सद्गुरुतम नमामि सद्गुरुतम नमामि. मग आपल्याला सद्गुरूचं जर चरण प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर महाराज सांगतात त्यांच्या चरणावरती काय असला पाहिजे? भाव असला पाहिजे. त्यांच्या शब्दावरती, त्यांच्या ज्ञानावरती आपला काय असला पाहिजे? विश्वास असला पाहिजे. आणि इतर कुठेही तुम्ही विश्वास ठेवू नका, कारण महाराज सांगतात गुरु कृपेविना नाही आत्मज्ञान. आपल्याला जर ते आत्मज्ञान पाहिजे असेल तर महाराज सांगतात की गुरु कृपेविना नाही आत्मज्ञान, वाहू गातोशी न साधनांचा. हेही तर साधन सांगितलेत. भजन हे साधन सांगितलंय, कीर्तन हे साधन आहे. पण त्या साधनाचं सार काय आहे? तर ते नाम आहे. म्हणून महाराज सांगतात साराचे ही सार हे काय आहे? नाम आहे. आणि त्या साराचाच विचार करायचा. म्हणून महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार. हाच विचार करा. कुठला? की मला सद्गुरूंकडून नाम मिळालं का, हा काय विचार करू नये. आपण करायला पाहिजे ना. इतर गोष्टीसाठी अट्टहास करतो
आणि मग नाथ महाराज माऊली दुसऱ्या एका ओळीमध्ये सांगतात, एका जनार्दनी पूर्ण फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. नाथ महाराज सांगतात, एकनाथ महाराज, की माझं भाग्य फळाला आलं, माझं पुण्य, पूर्वजन्माचं पुण्य, माझं पुण्य फळाला आलं. कारण का? एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले आणि श्री गुरु भेटले ज्ञानदेव. मला काय भेटले? श्री गुरु भेटले, मला सद्गुरु भेटले, मला गुरु भेटले. आणि माऊली सुद्धा तेच सांगतात की श्री गुरु सारिखा असत्या पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. मग जगद्गुरु तर किती आहेत, पण तुम्ही माना अगर न माना, पण 3 तर हे गुरु आहेत. जगद्गुरु म्हणजे जगाचा गुरु, माना अगर न माना, हे 3 आहेतच. आणि कृष्ण सुद्धा हे काय आहे? गुरुच आहेत. आणि आद्य शंकराचार्य हे सुद्धा काय आहेत? गुरु आहेत. तुकोबाराय हे सुद्धा काय आहेत? गुरुच आहेत. आणि म्हणून जगद्गुरुची व्याख्या काय आहे? जगात कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास तो सोडवण्याची ज्याच्यामध्ये शक्ती असते त्याला काय म्हणतात? जगद्गुरु म्हणतात. म्हणजे जगामध्ये कुठलाही प्रश्न तयार झाला, पण ती प्रश्न सोडवण्याची ज्याच्यामध्ये शक्ती आहे ते काय आहेत? तर ते जगद्गुरु आहेत. आणि अथवा या जगात जन्माला आला म्हणजे जे तुमचे गुरु ते म्हणजे जगद्गुरु. आणि गुरु शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे, खूप. कारण लघु म्हणजे लहान, आणि जीवास मोठे व्हावेसे वाटते, पण संग लहानांचा करतात, म्हणून लहान करतात संग करण्यासाठी. आणि महाराज म्हणतात, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा. मग गुरु शब्दाचा अर्थ मोठा आहे, पण लघु म्हणजे काय आहे? लहान आहे. मग त्या जीवास काय वाटतं? मी खूप मोठं व्हावं, मला मोठं व्हावं वाटतं, पण संग लहानांचा करतात, म्हणून ते लहानच राहतात. म्हणून आपल्यामध्ये, गुरुमध्ये, शिष्यामध्ये कोणीही लहान नाही आणि कोणीही मोठा नाही. कारण हा भेदभाव गुरुजवळ नाहीच हो. जसा संग तशी प्राप्ती. महाराज सांगतात, एकदा काय झालं, शेळीच नाही का, जंगलात सिंह भेटला. शेळीला जंगलामध्ये कोण भेटला? सिंह भेटला. आणि मग त्या सिंहाला पाहून काय झालं? शेळी प्रचंड घाबरली, खूप घाबरली. आणि सिंहाने तिला अभय दिले. आणि सिंहाने सांगितलं की तुला कोण भेटल्यास सांग की मी सिंहाची काय आहे? मी सिंहाची मावशी आहे. सिंहाची कोण आहे? मी मावशी आहे. आणि म्हणून प्रथम हत्ती भेटला. हत्तीने मोठी डरकाळी फोडली, म्हणजे वरडू लागला हत्ती. आणि तिला म्हटलं, तू कोण आहे? सांग, तू कोण आहे? तर शेळीने काय म्हणावं? शेळी म्हणती, मी वाघाची कोण आहे? मावशी आहे. कोण आहे? मी वाघाची मावशी आहे. आणि हत्तीने लगेच तिला काय केलं? सोंड्याने उचलून वरती घेतलं. म्हणजे हत्ती किती उंच आहे तुम्हाला तर माहिती आहे, पण उचलून सोंडेवर घेतले आणि सोंडेतून काय केलं? आपल्या पाठीवर घेतले. तसं गुरु काय करतात? आपल्या पाठीवर आपल्या शिष्याला बसवतात. म्हणजे शिष्य माझ्यापेक्षाही उंच व्हावा, मोठा व्हावा, ज्ञानी व्हावा, अज्ञानी राहू नये, म्हणून श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. मग गुरु आपल्याला पाठीवर घेतात. केवढं पाठीवर घेतात? शेळीला कसं हत्तीने घेतलं, सोंडेने वरती घेतलं पाठीवर, तसं आपल्याला गुरु काय करतात? पाठीवर घेतात. म्हणून तात्पर्य एवढं सांगायचंय की गुरुचा संग करा, नामाचा संग करा. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी विचारले, आपण तर मोठे वैष्णव आहात, योग्यांची माऊली आहात, साधकांचा मायबाप आहात, श्री गुरु, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, संत, पण या सगळ्या पदव्या कुणामुळे आहेत? कशामुळे आहेत? तर माऊली म्हणतात, माझ्या गुरुमुळे मला ह्या पदव्या आहेत. कुठल्या पदव्या? श्री गुरु, मोठे वैष्णव, योग्यांची माऊली, साधकांची मायबाप, दरुशेने हरे ताप. आणि माझे जे ताप आहेत ते हरून गेले, ते मरून गेले आणि ते वारले. मग वारलेल्या माणसाची परत येण्याची भीती असती का? नाही, ते परत येतच नाही. पण हे कुणामुळं? माझी चिंता हरून गेली, वारून गेली, मरून गेली. कुणामुळे? फक्त माझ्या श्री गुरुमुळे, सद्गुरुमुळे. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणे, गुरूंचा मी दास, नेने साधनास आन काही,
मला आणे माझ्या सद्गुरूची, तुझी आण वाहिना ग देवराया. म्हणजे मी शपथ घेऊन सांगतो की माझ्या आयुष्यात गुरुचं महत्व खूप मोठं आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे, गुरूंचा मी दास, नेने साधनास आण काही. आणि जीवात जर गुरु नसेल तर जतकर महाराज नेहमी सांगत असतात, ते जीवन कसं आहे, गुरासारखं मोकार आहे, मोकार. आपण म्हणतो ना, काय बाई ती मोकार हिंडती, तिला मालकच नाही, म्हणजे तिला कोणी गुरुच नाही. म्हणजे गुरासारखा. जनावराला जर मालक असला तर जनावर फिरतं का हो असं इकडं तिकडं? नाही. जनावराला जर मालक असल तर ते कुठेही जात नाही. जेवढं मालक आपलं खायला देईल तेवढंच खातो. म्हणून आपण कुठलीही चिंता करायची नाही. आणि महाराज सांगतात, नको चिंता करू वस्त्रा पोटाची. मग तू कशाची चिंता नको करू, वस्त्राची नको करू आणि पोटाची करू नको. भगवंताशी एकरूप असल, सद्गुरूची कृपा असेल, सद्गुरु जवळ अनुसंधान असेल, नामाचं संधान असेल आणि तो आत्मरूप होऊन स्वस्वरूपाची ओळख करून घेतली असेल तर त्याला चिंता राहणार नाही आणि तो काय करू लागेल, चिंतन करू लागल. आणि म्हणून भगवंताला नवस करतात, आठवीन पाया हा माझा नवस, आठवीन पाया हा माझा नवस. महाराज सांगतात, मी एकच नवस करल की तुझा विसर मला पडून देऊ नको. म्हणून सद्गुरुशी शरण जाय, त्याशी ब्रह्मप्राप्ती होय. न लगे अनेक उपाव, धरी सद्गुरुचे पाय. सद्गुरुचे चरण तीर्थ, मस्तकी वंदावे पवित्र. मग जरी आपल्याला काही करता नाही आलं तर सद्गुरूंना नमस्कार करावं. आणि ते नाम म्हणजे सद्गुरूचं चरण तीर्थ आहे. आणि ते चरण तीर्थ आपल्या मस्तकी वंदावं. पण कसं, पवित्र म्हणून. ते अपवित्र नाही, ते पवित्र आहे, त्याला कुठलीही बाधा नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी सद्गुरु हाची भव सिंधू तारू. मग सद्गुरु म्हणतात, सद्गुरूमुळेच आपण हे भवसागर तरू शकतो, अन्यथा आपण हा भवसागर तरू शकत नाही. म्हणून तस्मात गुरु प्रपद्यते जिज्ञासु श्रेय उत्तमम. महाराज सांगतात, शिष्य कसा हवा, गुरुला सर्वस्व अर्पण करणारा. आणि गुरु कसा हवा, तर शिष्याचे काहीच न घेणारा. गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, हे माऊली सांगतात. शिष्य असा हवा की गुरुला सर्वस्व अर्पण करणारा, आणि गुरु असा हवा की शिष्याचे काहीच न घेणारा. शिष्य तो ऐसा चाहिए, कबीरजी दास सांगतात, शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. आणि गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कछु न ले. कबीरदासजी बघा किती छान सांगतात की शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे, आणि गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कछु न ले. मग जन चल ऐसे चल, लेकिन होणे दे चल बिचल. जनाबरोबर चालायचंय, जगाबरोबर चालायचंय, पण आपली चल बिचल होऊन द्यायची नाही. आपलं मन स्थिर ठेवायचं. आणि महाराज सांगतात, गुरु लोभी धन मान, शिष्य लोभी अति दीन. दोघाशी लटपट लागली पूर्ण, कोण कोणाशी आवरेना. मग त्यांची एवढी, गुरु कसा भेटला, लोभी भेटला, धनमान. शिष्य लोभी अति दीन, दोघाशी लटपट लागली आणि पूर्ण कोण कोणाशी आवरेना. गुरु लोभी धनमान, शिष्य लोभी अति दीन. दोघाशी लटपट लागली पूर्ण, कोण कोणाशी आवरेना. आणि मग कोणच कोणाला आवरेना. एवढी दोघांमध्ये लटपट लागली की नाही का, आपण म्हणतो ना, घोडी आणि शाल जोडी. हा तुम्हाला सिद्धांत माहीतच असेल नाही का. गुरु मोठे आहेतच, पण त्यांच्यावर श्रद्धा विश्वास हवा. आणि शास्त्रामध्ये श्रद्धेस पार्वती व विश्वासात शंकर म्हटले आहे. बरोबर आहे ना. आपली जर श्रद्धा असेल गुरुवर तर तिला काय म्हटलेले, पार्वती. आणि आपला जर विश्वास गुरुवर असेल तर त्याला काय म्हटलेले आहे, शंकर म्हटलेले आहे. आणि या दोघाशिवाय परमार्थ क्षेत्रात फळ मिळत नाही. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासो रूपिणो, यभ्या विना न पश्यन्ति सिद्धा स्वांत स्तमीश्वरम. मग आपल्याला माहित आहे, एकलव्याने द्रोणाचार्याच्या मातीच्या पुतळ्यावर काय ठेवला, विश्वास ठेवला. काय ठेवला, विश्वास. कशावर, पुतळ्यावर. मग एवढा विश्वास ठेवला आणि महान कोण झाला, धनुर्धर झाला. कोण, एकलव्य. मग त्याने विश्वास ठेवला
त्यांनी फक्त काय विश्वास ठेवला, हा मातीचा पुतळा आहे, पण हे काय आहेत, माझे गुरु आहेत आणि गुरु असल्यामुळं मी काय झालो, मोठा धनुर्धर झालो आणि श्री गुरुचे नावे माती डोंगरा जयापाशी होती, तेने कोळी त्रिजगती एक वद केली. परत ज्ञानेश्वरीची ओवी सांगितली माऊलीनी, श्री गुरुचे नावे माती डोंगरी जयापाशी होती आणि तेने कोळी त्रिजगती एक वद केली आणि मातेचा द्रोण केला. काय केला, मातेचा द्रोण केला, तो कवळी का भाव फळला आणि म्हणून विश्वासेविन नाडला, जगू ठाकला विकल्पे. भागवत, नाथ भागवत. कारण आपले भागवताचे प्रेमी आहेत जतकर महाराज, त्यांना नाथ भागवतातल्या ओव्या खूप प्रिय आहे आणि त्यांचं सारखं पारायण असतं नाथ भागवतातलं. म्हणून आपण द्रोण केला, पण कशाचा, मातीचा द्रोण केला, म्हणून विश्वासेविन नाडला, जगू ठाकला विकल्पे. भागवतात काय सांगतात की तुम्ही विश्वास ठेवा कशावरती, गुरुवरती, संतांवरती, सद्गुरूच्या नामावरती. आणि सद्गुरूचं स्थान कुठं असावं, तर आपल्या हृदयात असावं. आणि माऊलीची ओवी आहे, आपला सद्गुरू विवेक जागृत ठेवतात आणि कितीतरी महत्वाच्या माऊलीच्या ओव्या आहेत. पहा, मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषी अत्यादरू, विवेकावरी जैसे डोळिया अंजन भेटे, ते वेळी दृष्टीस फाटा फुटे, मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी, का चिंतामणी आली या हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती, ज्ञानदेव म्हणे. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती, का तीर्थे जिये त्रिभुवनी, ती गडती समुद्रा वह गाहनी, ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ, तैसा पुढती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषती मनोरुची पुरवितो तो. ज्ञानेश्वरी अध्याय 1 मधील ह्या गुरुपर खूप महत्वाच्या ओव्या आहेत. कोणाला जमलं तर या ओव्यावरती विचार करा, चिंतन करा आणि ओव्या जमलं तर मुखोद्गत पाठ करा. कारण या ओव्या जर पाठ झालं ना, दुसऱ्याकडे पाठ करायची गरजच नाही. आपण दुसऱ्याकडे पाठ करायचं नाही, आपल्याकडे कोण पाठ करणार नाही. पण हात धरायचा कुणाचा, फक्त सद्गुरूचा. कारण सद्गुरू काय करतात, आपल्याला निज स्वरूप दाखवतात आणि तैसे निज स्वरूप आयत दाखवतात. आपल्याला काही कष्ट आहे का, अजिबात कष्ट नाही. आणि मग नाथ महाराज सांगतात, तैसे निज स्वरूप आयते, श्रद्धा सद्गुरूचे ने हाते, खरे करून ज्ञाते, निज सुखाते पावले. नाथ महाराज सांगतात आणि त्याच्या पुढे जाऊन माऊली सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे, आता उद्धरिलो गुरु कृपे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. मग या भवसागरातून जर तरण्याकरता नर शरीर उत्तम आहे तर हीच नाव आहे आणि त्यात देव कृपेचा अनुकूल वारा आहे. म्हणजे सद्गुरू हे कोण आहेत, आपले कर्णधार आहेत, सद्गुरू नावाडी आहेत. असे सांगताना जो भवसिंधू तरत नाही तो कसा आहे, आत्मघातकीच आहे. आपण म्हणतो ना, तो खूप विश्वासघातकी आहे, तो खूप आत्मघातकी आहे. कारण विश्वासघात कुणाला म्हणतो, की आपलं काही नाही ऐकलं, आपल्याला विश्वासघात केला का आपण म्हणतो तो खूप विश्वासघातकी आहे. पण माऊली सांगतात, आपण जर गुरु केला नाही तर आपण सुद्धा कसं आहोत, विश्वासघातकीच आहेत. आणि म्हणून महाराज सांगतात, तुम्ही गुरु करा किंवा ते गुरु आपले नावडी आहेत, जो भवसिंधू तरत नाही आणि तो गुरु शिवाय तरूच शकत नाही, तोच मोठा आत्मघातकी आहे. आणि म्हणून माऊली सांगतात की काय पवित्र आहे आणि काय पवित्र नाही. महाराज सांगतात, काही जिवंत असताना पवित्र, मात्र मेल्यानंतर अपवित्र.
उदाहरण तुम्हाला सांगते. मला सांगा, गाय जिवंत आहे, बरोबर आहे ना? मग गाय जिवंत असताना पवित्र का अपवित्र? गाय जिवंत असताना पवित्र का अपवित्र? पवित्र. बरोबर आहे. आपण गायचं दर्शन घेतो ना, का दर्शन घेतो? की ती पवित्र आहे म्हणून आपण तिचं दर्शन घेतो. आणि काही जिवंत असताना अपवित्र व मेल्यानंतरही अपवित्र. मग जिवंत आहे तरी अपवित्र आणि मेल्यानंतर सुद्धा अपवित्र. असं काय आहे? तर महाराजांनी उदाहरण दिलंय कावळा. कावळा माहिती आहे ना आपल्याला? हा, कावळा जिवंत असतानाही अपवित्रच आहे आणि मेल्यानंतरही अपवित्रच आहे. आणि काही जिवंत असताना अपवित्र पण मेल्यानंतर पवित्र. उदाहरण वाघाचं कातड. वाघाचं कातड काय आहे? मेल्यानंतर कसं आहे? पवित्र आहे. आणि आपण पाहतो की शंकराच्या खाली काय असतं? वाघाचं असतं ना ते. हा, म्हणून ते पवित्र असतं पण कधी मेल्यानंतर. पण काही जिवंत असताना पवित्र आणि देह ठेवल्यानंतरही पवित्र. मग अर्थात कायमचे पवित्र कोण हो? तर महाराज सांगतात कायमचं पवित्र जे आहे ते संत आहे. कायमचं पवित्र जे आहे ते सद्गुरूच्या मुखातलं नाम आहे. आणि कालही सत्य आहे, पवित्र आहे, खरं आहे. ते भगवंताचं नाम आहे. पण ते नाम कसं असावं? तर भगवंताच्या मुखातलं असावं. म्हणून महाराज सांगतात की त्यांच्या मुखातूनच नाम आपल्याला आलेलं असावं. बरोबर आहे की नाही? हा, म्हणून आपला भाव कुठं असावा? तर गुरुच्या चरणावरती भाव असावा. आपला देव कोण असावा? तो गुरु हेच आपलं तीर्थ असावं. गुरु हाच आपला भगवंत असावं. गुरु हाच आपला देव असावं. कारण महाराज सांगतात एका अभंगामध्ये, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देवा, आपोआप भेटे देवा. म्हणून गुरुशी भजावे, म्हणून गुरुशी भजावे. काय म्हणतात? आम्ही का गुरु करावं? आम्ही का म्हणून गुरुला भजावं? आम्ही का म्हणून गुरुचं ऐकावं? पण का गुरु करावं? म्हणून गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. देव भेटण्यासाठी गुरु करावं म्हणून गुरुशी भजावे. भगवंताचं रूप आठवावं म्हणून गुरुशी भजावे. आणि गुरु म्हणजे आहे काशी आणि सर्व तीर्थ तयापाशी किंवा सर्व तीर्थ पायापाशी. काशीला जाण्याची गरज नाही. गुरूंचं तुम्ही चरण दर्शन घेतलं किंवा सद्गुरूच्या मुखातून आलेलं नाम घेतलं, ती आपली काय आहे? काशी आहे, मथुरा आहे, गया आहे, प्रयाग आहे. म्हणून गुरुशी भजिजे. का? कारण गुरु हे काशी क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे. म्हणून महाराज म्हणतात की गुरु म्हणजे आहे काशी, सर्व तीर्थ तयापाशी किंवा सर्व तीर्थ पायापाशी. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐसा गुरु चरण तयाचे हृदय धरू. कैसा गुरु? आपोआप भेटे देव ऐसा गुरु. म्हणून गुरुशी भजिजे ऐसा गुरु. गुरु म्हणजे आहे काशी, सारी तीर्थ पायापाशी, ऐसा गुरु. आणि तुका म्हणे ऐसा गुरु आणि चरण तयाचे हृदयी धरू. म्हणून महाराज सांगतात की आपल्याला गुरु खूप महत्वाचे आहेत. आणि गु म्हणजे काय आहे हो? तर गुरु मधला पहिला शब्द आहे गु. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे त्याचा निरोधक, अर्थात अज्ञान. आपल्यातलं अज्ञान नाहीसं करणारा तो गुरु. म्हणून त्यांना म्हणतात गुरु. आता नाथ महाराजांनी तर कोणाकोणाला गुरु केलंय त्याची यादीच आहे नाथ भागवतामध्ये. पृथ्वीला गुरु केलं, वायूला गुरु केलं, आकाशाला गुरु केलं, पाणी, अग्नी, चंद्रमा, रवी, सूर्य, कपोत, आजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध गोळा करणे, कुमारी. कुमारिकेला बघा, कुमारिकेपासून सुद्धा त्यांनी गुण घेतला, बोध घेतला. आणि बाण बनविणारा, बाण बनवत नाही का आपण म्हणतो ना धनुष्य बाण, ते बाण बनवणाऱ्याला सुद्धा गुरु केलं. कोळी म्हणजे कीटक, जो एक कीटक आहे त्याला सुद्धा गुरु केलं. म्हणजे त्यांच्यापासून सुद्धा ते काहीतरी शिकले. आणि दुसरा एक आहे बघा भृंगी, भृंगी पण त्याला सुद्धा गुरु केलं. मग या 24 गुरु पासून अवधूतांनी सुद्धा चांगले गुण शिकले, घेतले,
शिकले. मग अवधूत तर माहित आहेत ना. हा, मग या 24 गुरु पासून अवधूतांनी सुद्धा काय केलं, चांगले चांगले गुण घेतले. आणि मग महाराज सांगतात वाईटातून सुद्धा चांगले गुण आत्मसात केले. म्हणून नाथ महाराज म्हणतात की जो जो जयाचा घेतला गुण आणि तो तो म्या केला गुरु जाण किंवा गुरुशी आले अपारपण जग संपूर्णच गुरु दिशे. मला हे पूर्ण जगच कसं दिसतंय, गुरुरूप दिसतंय, गुरुच दिसतोय. म्हणून महाराज सांगतात की गुरूंचे 4 प्रकार आहेत. गुरु आहेत पहिला, दुसरा आहे सद्गुरु, तिसरा आहे श्री गुरु आणि चौथा आहे जगद्गुरु. आणि गुरु कशाला म्हणतात की ज्या जीवापासून ज्याच्यापासून जीव चांगला शिकतो तो गुरु. आणि सद्गुरु जीवा सद्वस्तूची प्राप्ती करून देतो किंवा मार्ग दाखवतो, किंबहुना सद्वस्तूची प्राप्ती करून देतात, त्यात काय म्हणतात सद्गुरु. मग आपण म्हणतो ना सद्गुरु नायके कृपा केली पूर्ण. सद्गुरूंनी माझ्यावरती काय केली, माऊली म्हणतात सद्गुरूंनी कृपा केली आणि माझा अंतरीचा दीप जो आहे ना तो उजळून काढला. आणि सद्गुरु कृपे उजळीला दीप कळले देवा, तुझे देवा कळले स्वरूप. किंवा आता मज नाही अनेकांची चाड कथा तुझी गोड पांडुरंगा. मला माझ्या सद्गुरूंनी माझ्या अंतरी सुद्धा दीप उजळला. आपण म्हणतो ना सद्गुरु नायके कृपा केली. आता एखादा जर पिक्चर पाहिला आपण तर त्याच्यामध्ये सुद्धा एक नायक असतो का नाही. मग आपण पूर्ण लोक लक्षात ठेवतो का ते नाही, फक्त एक नायक एक हिरो सद्गुरु. मग आपला हिरो कोण आहे, सद्गुरु नायके, म्हणजे तो नायक आहे आपला. आपण त्यांच्यात बसायचं आणि मग तरुण जायचं, नावडी आहे. म्हणून ते आपल्याला या बंधनातून संसारा बंधनातून तरुण काढतात. आणि या जन्मात नाही तर जन्मजन्मात आपल्याला तरुण काढतात. म्हणून त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, पुण्य करायला पाहिजे. आणि ते एका जन्माचं पुण्य सद्गुरु मिळणे म्हणजे शक्य नाही, जन्मजन्मीचे पुण्य लागतं त्याला. बरोबर आहे की नाही. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठल कृपा केले, तेव्हा या विठ्ठल कृपा केले, जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मजन्मी आम्ही. किती जन्माचा, तर जन्मजन्मी. कारण गुरु हा धडा शिकवणारा नसतो, तर गुरु तो गुरुच असतो. न कळत आयुष्य बदलून टाकतो. आणि आईने जन्म दिला म्हणून ती गुरु नव्हती, मायेचं प्रतीक, स्पर्शातून मायेची ऊब दिली म्हणून ती काय झाली, माझी गुरु झाली. आणि म्हणून महाराज सांगतात की गुरु करा आणि गुरूंचं जे नाम आहे मुखातलं ते घ्या. कारण इतर नाम हे कसे आहेत, उघडी आहेत. मग उघड्या नामाने आपला उद्धार होणार नाही. कारण ते नाम हे नेहमी झाकलेलं असावं, गुपित असावं. आणि देवाशी लागे सकळाशी पोसावे, आम्हा न लगे हाय काय चिंता. आपण म्हणतो आता मी काय खाऊ याची चिंता, कुणाला काय काय खाऊ याची चिंता. पण महाराज सांगतात चिंता करू नका, तर तुम्ही काय करा, चिंतन करा, चिंतन करा. आणि म्हणून सद्गुरूंनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की ते चिंतन करायचं आपण. आणि मगाशी पृथ्वीपासून सुद्धा शिकले की एक गुण घेतला. पृथ्वी कशी आहे, महान आहे. तसे आपले गुरु सुद्धा कसे असतात, महान असतात. आणि त्यापेक्षा तिला वेष्टन करणारा म्हणजे समुद्र. आता पृथ्वी केवढी, मग समुद्र केवढा. समुद्र सुद्धा कसा असतो, महान आहे. आणि असा समुद्र कुणी प्राशन केला, तर अगस्त्य मुनींनी काय केला, तो पूर्ण समुद्र प्राशन केला. आणि असे मुनी आकाशात एका काजव्यासारखे आहेत. कसे आहेत पहा, समुद्र प्राशन करणारे मुनी कसे आहेत, एका काजव्यासारखे आहेत. मग असे आकाश देवाने वामन अवतारात एका पावलात व्यापले. किती असा देव ज्यांच्या हृदयात आहे. पहा देवाने काय केलं, एका पावलात ते व्यापून टाकलं. आणि सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे माझ्या
हृदय कमळी असा भाव होतो आपल्याला सद्गुरूने अनुग्रह केल्यानंतर. की कसा भाव होतो? माझ्या हृदयात फक्त काय खेळती तर महाराज सांगतात, सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदयी कमळी. किंवा माऊली म्हणतात जनाबाई, हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. जनाबाईचं प्रमाण आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की आम्हा प्रेमाऊने ते काही पंढरीचा राणा साठविला हृदय. आम्ही त्याला काय केलं? हृदयामध्ये साठवण केली, त्याला साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. मी त्याला कुठं साठवलं? माझ्या हृदयात साठवलं. म्हणून सद्गुरूंचं स्थान हे हृदयात असावं. कारण मज हृदयी सद्गुरु आणि जेने तारीला हा संसार पुरू. म्हणून असे बरेच संतांचे वचन आहेत. आणि भक्तापेक्षा कोण महान होऊ शकतो? कोणच होऊ शकत नाही. पण भक्तापेक्षा गुरु आणि देव संत हे महान आहेत आणि ते महानच राहणार आहे. मग देव व संत एक सारखे बरोबर. मग एकच शक्ती देवाकडे कुठली आहे? देवाकडे जी कर्तुम काय होते, मोबाईल हँग व्हायला लागलाय. हा, मग देवाकडे जी शक्ती आहे ना ती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. आणि ती शक्ती तशीच संतांकडे सुद्धा आहे. मग संतांकडे वेगळी शक्ती देवाकडे वेगळी आहे असं आहे का? नाही. तसंच राम व माऊली म्हणजे ज्ञानोबराय यांची सुद्धा तुलना बरोबर होते. म्हणून महाराज सांगतात पदस्पर्शाने काय झालं? शिळेचा उद्धार झाला. रामाची ती कर्तुम शक्ती. आणि वानरांकडून लंका जिंकली. म्हणजे लंका जिंकली कुणी? वानराने. मग ती रामाची कुठली शक्ती? तर ती रामाची अकर्तुम शक्ती. आणि नावाने सागरावर शिळा तारणे म्हणजे नावाने सागरावर शिळा तारणे ती सुद्धा प्रभू रामचंद्राची अन्यथा कर्तुम शक्ती. आणि गीतेवर ज्ञानेश्वरीवर अलंकार म्हणजे ती माऊलीची कर्तुम शक्ती. पहा, माऊलीची कुठली शक्ती? कर्तुम शक्ती. आणि मग रेड्याच्या मुखातून वेदाचा उच्चार. बरोबर आहे की? रेड्यामुखी वेद बोलिविले गर्व दिव्यांचा हरविले ज्ञानेश्वर माऊली. मग रेड्याच्या मुखातून जे वेद उच्चार करून घेतला ती कुणाची शक्ती? तर ती माऊलीची शक्ती आहे. माऊलीची अकर्तुम शक्ती. आणि जड भिंत सहज चालवली. कुणी चालवली? तर माऊलीने चालवली. हे सर्व उदाहरणं तुम्हाला माहीतच आहेत. तर माऊलीने सुद्धा ही जड भिंत चालवली. म्हणून माऊलीची ती सुद्धा काय आहे? अन्यथा कर्तुमच शक्ती आहे. म्हणून संत व देव दोघे एकच आहे. संत आणि देव वेगळे नाहीत. त्याच्यामध्ये खूप प्रमाण आहेत, सर्वांना माहित आहे. कारण देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, भक्त तोची देव किंवा देव तो भक्त. देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न. मग देव आणि संत भिन्न नाहीत. देव आणि संत गुरु भिन्न नाहीत. देव भक्त तुची झालाशी दोन्ही, वाढवया सुख भक्ती हे जनी. मग महाराज सांगतात जड जीवांचा उद्धार व्हावया लागुनी, शरण तुका वंदी पाऊले दोन्ही. माऊलीला वाटलं कळवळा आला आपला की बुडते हे जन न देखवे डोळा. आणि म्हणून कळवळा येत असे. म्हणून आपला सद्गुरूंना कळवळा यावा. संतांना आपल्याला सद्गुरूंना संतांचा कळवळा आला, संतांना गुरुचा आला. म्हणून आपल्या जीवनात गुरुचं हे पात्र खूप महत्वाचं आहे. आणि आपण सर्वांनी गुरु केलेच पाहिजे. कारण आम्ही स्वतः सुद्धा गुरुचा अनुभव घेतलेला आहे. जतकर माऊली आहेत, त्यांनी सुद्धा गुरु केलेले आहेत. सकाळीच आमचा फोन झाला. आज मला वाटलं नाही आज प्रवचन होईल. कारण एवढी घाई काय सांगायचं, एवढी घाई, खूपच घाई. पण आता वाटलं ज्योतिताईचा फोन आला आणि जाऊ द्या म्हटलं. ज्योतिताईला नाही कसं म्हणावा, जसं बोलता येईल तसं बोलायचं. तिथं काही शब्द चुकले असतील या मुखोद्गत वाणीतून तर तुमची मुलगी म्हणून, एक अज्ञानी बालक म्हणून क्षमा असावी. ना तरी बालक बोबडे बोले. जरी बाळाकडून काही चुकलं तरी आई आपली नेहमी क्षमा करत असतील. तसं या मुखातून काही जर चुकीचे शब्द गेले असतील
तर तुमची क्षमा मागते. आणि हे गुह्यातलं गुह्य ज्ञान आपल्याला माऊलींनी सांगितलेलं आहे. कारण इति गुह्यतम शास्त्रादी मुक्त मया नग एतद बुद्ध्या बुद्धिमांशात कृतकृतच भारत. असं परमस्नेह परम ज्ञान आपल्याला नवव्या अध्यायामध्ये सुद्धा माऊलींनी सांगितलेलं आहे. मग आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि 9व्या अध्यायामधली पहिलीच ओवी आहे, ना ना तरी अवधान एकले दीजे. काय आता ती ओवी आठवना मला. तरी अवधान एकले दीजे सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञ तर माझे उघड ऐक. मग आपण कान उघडे ठेवून हे ऐकलं पाहिजे. मग माऊलीनी प्रतिज्ञा आपल्याला करावी. आपली लायक आहे का? नाही. पण माऊली म्हणतात हे प्रतिज्ञ तर माझे उघड ऐक. मग कान उघडे ठेवा, डोळे उघडे ठेवा, आपलं अंतर्मन उघडे ठेवा आणि संतांचे विचार संतांचा उच्चार ऐका. म्हणून महाराज सांगतात की आज जी ओवी आहे ना ती खूप छान ओवी होती. आणि ओवीचं नातं सुद्धा तसं आईचं आणि मुलाचं असतं ना तसं नातं सांगितलेलं आहे. आणि गुरु हा संत कुळीचा राजा आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवेन देव नाही दुजा, पाहता त्रिभुवनी, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर. ज्ञानदेव म्हणे गुरु राया आणि तुझ्या चरणी माझी माया. हे भगवंता, हे गुरुराया, जी माझी माया आहे ती सर्व कुठं लावायची? गुरुच्या चरणी लावायची. आणि गुरूंच्या नामावरती लक्ष द्यायचंय. म्हणून आज ही 15व्या अध्यायातली ओवी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. असो वेळेअभावी आपल्याला काही वेळेचा दंडक आहे. आणि म्हणून माऊली सांगतात की एवढे एक सौभाग्य वळगे वाचेचे अंग, श्री गुरुपाद पद्म पराग लाहे जे, जे तान्हिया मिया अपत्य आणि माझे गुरु एकलवते, म्हणून कृपेशी एक हाते झाले ये. ही माझी गुरु आई आहे आणि मी तिचं काय आहे? तान्हलेकरू आहे. तशीच आमची तुमचं सुद्धा आई मुलाचं नातं आहे, गुरु शिष्याचं नातं आहे. हे नातं मिळणं किंवा खूप सौभाग्य आहे. म्हणून तिथं सौभाग्य हा शब्द आहे. असो आता आपली वेळ झालेली आहे. आता 2 मिनिटात 5 मिनिटं राहिलेली आहेत. 5 मिनिटात आपलं पसायदान होईल. जतकर महाराज घ्या पसायदान. स्पीकर चालू करा जतकर महाराज, स्पीकर बंद आहे. महाराज, जतकर महाराज स्पीकर चालू करा, स्पीकर चालू करा. बाई आवाज जात नाहीये त्यांना. महाराज स्पीकर चालू करा ना तुमचा. स्पीकर ते अर्धचंद्र आहे ना, स्पीकर चालू करून दे रे बाळा. हा झालं. आपला विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्मी सूर्य पाहो, जो जेवांचील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळे, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, हे सर्वाई सदा सज्जन सोय रे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोके. भजे जो आदि पुरुषे अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी ये, दृष्टा दृष्ट विजय होवा वेगी. येतवणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव, येणे वरे ज्ञान देव सुख
सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.